हॅलो मैत्रिणींनो, मी करिश्मा. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एव्हरीवन इज ब्युटिफुल या चॅनलमध्ये. तर इथे मी लेहंगा वेअर केलेला आहे, तो म्हणजे ग्रे शेडमध्ये आहे आणि त्याची ओढणी पिंक कलरमध्ये आहे. तर आज मी तुम्हाला दुपट्टा ड्रेप कसा करायचा लेहंगावर हेच दाखवणार आहे. तर आपण पहिली प्रोसेस पाहूयात, म्हणजे पहिला दुपट्टा वेअर पाहूयात. तर दोन्ही एजेस मी सेफ्टी पिनने पॅक केलेले आहेत आणि लेफ्ट शोल्डरवर तो दुपट्टा ठेवलेला आहे. इथे मी पेस्टल कलरचा लेहंगा वेअर केलेला आहे आणि त्याच्यावर कॉन्ट्रास्ट कलरची दुपट्टा किंवा ओढणी घेतलेली आहे. तर दुपट्टा म्हणजे पूर्णपणे लेहंगाची शान. तुम्ही दुपट्टा व्यवस्थित वेअर केला तर पूर्णपणे लेहंगाला गेटअप येतं. तर फ्रंटला मी असं सेफ्टी पिन लावून दुपट्टा सिक्युअर केलेला आहे आणि सुंदर दिसत आहे. अशा टाईपचा दुपट्टा तुम्ही वेअर करू शकता जर दुपट्ट्याची लेंथ व्यवस्थित असेल तर. नाहीतर जास्त मोठा असेल दुपट्टा तर खाली येऊ शकतो. आता सेकंड वे पाहूयात आपण दुपट्टा ड्रेपचा. तर एक कॉर्नर मी उजव्या कमरेचे तिथे लेहंगालाच टक केलेला आहे सेफ्टी पिननी आणि शोल्डरवर लेफ्ट शोल्डरवर आपण टक करूयात एक सेफ्टी पिन आणि ओढणीची दुसरी बाजू घेऊयात आणि फोल्ड करूयात. आता ह्या लेहंगाला मी कॅनचा स्कर्टमध्ये घातलेला नाही आहे, म्हणजे वेअर केलेलं नाही आहे, त्यामुळे थोडासा फ्लॅट लुक येतो आहे. तर कॅनचा स्कर्ट घ्या. तुम्हाला जर मस्त असं लग्नामध्ये जर तुमचा लेहंगा असा फ्लॉन्ट करायचा असेल तर कॅनचा स्कर्ट आतमध्ये वेअर करा, त्यामुळे लुकमध्ये खूप छान लागतात. त्याच्यानंतर मी दुपट्टा टक केल्यानंतर हातावर असं थोडंसं व्यवस्थित फोल्डिंग करून आपण ओढणी घेऊ शकतो. त्या फोल्डिंगला तुम्ही पिनही लावू शकता. तर मागून असा दुपट्टा छान टक केलेला आहे आणि छान दिसतो आहे. त्याच्यानंतर तिसरी पद्धत आहे. तिसरी पद्धत पण सोपी सुंदर आहे. ओढणीच्या प्लीट्स करायच्या आहेत आणि लेफ्ट शोल्डरवरती ओढणी लेंथ बघा अगदी गुडघ्या इतकी किंवा गुडघ्याच्या थोडी खाली म्हणलं तरी चालेल. प्लीट्स करून लेफ्ट शोल्डरवर बांधलेले आहेत आणि त्या ओढणीचा एक कॉर्नर फ्रंटलाच मी टक केलेला आहे आणि मागचा कॉर्नर बॅकलाच टक करायचा आहे उजव्या कमरेच्या तिथे. म्हणजे दोन्ही कॉर्नर आपण एका ठिकाणी टक करतोय असं म्हटलं तरी चालेल. ओढणीची लेंथ जर जास्त वाटत असेल तर मध्ये ओढणी दुपट्टा फोल्ड करू शकता तुम्ही. आणि नाचणार वगैरे असेल तर हे दुपट्टा तुम्ही सेफ्टी पिनने सिक्युअर करू शकता. आता मी इथे वेस्ट बेल्ट घेतलेला आहे, म्हणजे हे दुपट्टा असे छान सिक्युअर करण्यासाठी. वेस्ट बेल्टचा पण यूज करू शकता. अजून डेकोरेटिव्ह वेस्ट बेल्ट असतील तर अजून छान. चौथा आणि लास्टची पद्धत आहे दुपट्टा ड्रेपिंगची आणि ती अगदी सुंदर आहे. तुम्हाला कोणता दुपट्टा ड्रेप आवडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला कोणत्या कलरचे लेहंगे आवडतात, म्हणजे पेस्टल कलर का ब्राईट कलर, हे पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर मी बेली बटनला ओढणी सेफ्टी पिननी टक केलेले आहे आणि एक रोल करून मी डाव्या शोल्डरवर त्याचा पदर घेत आहे. तर पदर व्यवस्थित साडीसारखाच करायचा आहे. जेवढा विड्थ लागते तेवढी विड्थ तुमच्या अकॉर्डिंग करा आणि लेफ्ट शोल्डरवर पदर पॅक करा, म्हणजे मागे थोडीशी साडी राहिली पाहिजे. आणि राईट साईडला म्हणजे राईट हिप लाईनवर मी साडी खाली ठेवलेली आहे, अगदी लेहंगा दिसेल त्या पद्धतीने. मी तुम्हाला हा लेहंगा ड्रेप दाखवतच आहे, मागून पण दाखवणार आहे. हा साऊथ इंडियन सारखा आहे पण थोडासा मी त्याच्यात चेंजेस केलेला आहे. पूर्ण असं ओढून नाही घेतलेला, त्यामुळे एक सुंदर लुक येतो आहे. आणि तुम्ही तुमचा घागरा लेहंगा ओढणी दुपट्टा मस्त असं फ्लॉन्ट करू शकता लग्नांमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.